मी डॉक्टर याळगी. मी भांडूप ईस्टमध्ये गेली 30 वर्षे प्रॅक्टिस करत आहे. मी आज तुम्हाला हायपरटेन्शन या विषयावरती थोडी माहिती देणार. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. रक्तवाहिन्यातून रक्त वाहताना त्यांच्या वॉल्सवर ब्लड जो पण फोर्स टाकते त्याला ब्लड प्रेशर म्हणतात. त्याच्यात सिस्टॉलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी असे दोन प्रकार आहेत. सिस्टॉलिक बीपी म्हणजे हार्ट जेव्हा आकुंचन पावते त्याचे मसल्स त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्या पंपिंग ॲक्शनमुळे ब्लड रक्तवाहिन्यांमध्ये जाते. याला सिस्टॉलिक बीपी असे म्हणतात. डायस्टोलिक बीपी म्हणजे हार्ट जेव्हा रिलॅक्स होते आणि त्याच्यात ब्लड पुन्हा रिफिल होते. ब्लड प्रेशरची नॉर्मल व्हॅल्यू आहे 120 आणि 80. 120 हे सिस्टॉलिक बीपी आहे आणि डायस्टोलिक बीपी आहे ते 80 आहे. त्याच्यावर जे पण बीपी असेल त्याला हाय बीपी असे म्हटले जाते. रिस्क फॅक्टर्स काय असतात त्याच्यात, म्हणजे ज्या फॅक्टर्समुळे आपल्याला ब्लड प्रेशर होण्याचा चान्स असतो. त्याच्यामध्ये एज म्हणजे जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या रक्तवाहिन्या या कडक होतात, हार्ड होतात आणि त्यांच्या आतमध्ये कोलेस्ट्रॉल जमत जातं, फॅटी ॲसिड जमत जातं. त्याच्यामुळे रक्तप्रवाह होण्यासाठी अडथळा निर्माण होतो. दुसरे फॅक्टर्स असे आहेत ओव्हरवेट, ओबेसिटी, नंतर ज्यांचे पण कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले आहेत त्यांना होऊ शकतो. स्मोकिंग, टोबॅको च्युईंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन या बॅड हॅबिट्समुळे पण आपल्या ब्लड प्रेशर वाढू शकतो. सेडेंटरी लाईफस्टाईल, माणूस जे बैठी जीवनशैली ज्यांची असेल त्यांना हे ब्लड प्रेशर होण्याचा जास्त चान्स असतो. आता आपण कसं ओळखायचं की आपल्याला हे ब्लड प्रेशर झालं आहे, काय सिम्पटम्स असतात. तर रोज सकाळी तुम्हाला हेडेक होऊ शकतो. ब्लड विजन म्हणजे धुसर दिसणे हे होऊ शकतं. टायर्डनेस, माणसाला सतत थकल्यासारखे वाटते. चालताना धाप लागते. स्लीप डिस्टर्ब असते. नॉशिया, वॉमिटिंग फिलिंग होईल, असं वाटत राहील की उलटी येते आणि दोन्ही पायांना सूज येऊ शकते. समजा आपण ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही तर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर पॅरालिसिस, लकवा मारू शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हार्ट फेल्युअर म्हणजे माणसाचं पंपिंग ॲक्शन जी नॉर्मली 35 ते 60% असते ती 35च्या खाली येऊ शकते. त्याच्याने हार्ट फेल्युअरमध्ये जाते. डिमेन्शिया म्हणजे विसराळूपणा किंवा किडनी फेल्युअर, किडनीवरती परिणाम होतो, डोळ्यांवरती परिणाम होतो. आता ह्याची ट्रीटमेंट काय आहे तर दोन प्रकार आहेत त्याच्यात, मेडिकेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. मेडिकेशनमध्ये डॉक्टर जेव्हा पण तुम्हाला वेळोवेळी त्यांना बी पी बघून किंवा ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स तपासून औषधोपचार चालू करतात. त्याच्यामध्ये कसे असतात डायरेटिक्स, बीटा ब्लॉकर्स, एस इनिबिटर्स किंवा ARBs अशा वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स असतात. या ड्रग्समुळे बी पी तर कंट्रोलमध्ये राहतेच, शिवाय हार्ट फेल्युअर किंवा रिनल फेल्युअर, हार्ट किंवा किडनीवरती परिणाम होऊ नये म्हणून ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये योग्य आहार, रोज व्यायाम आणि वजन नियंत्रणात आणणे या गोष्टी आहेत. आता आपण या सगळ्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो तर स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल कन्झम्पशन ह्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. या सगळ्या कारणांनी आपल्या रक्तवाहिन्या या कडक होतात आणि त्यांच्या आतील भागात फॅटी ॲसिड्सचे थर जमा होऊ लागतात. आपलं सेकंड आहे आपले वजन नियंत्रणात आणणे. आपला BMI 18 ते 23मध्ये असायला पाहिजे. कमरेचा घर पुरुषांसाठी 90 सेंटीमीटरच्या वर असू नये आणि स्त्रियांसाठी 80 सेंटीमीटरच्या वर असू नये. रेग्युलर एक्झरसाइज लाईक वॉकिंग, जॉगिंग, योगा, प्राणायाम करणे यामुळे वेट कंट्रोलमध्ये राहते. नंतर लो सॉल्ट डाएट. आपल्या शरीराला 5 ग्रॅम पेक्षा जास्त सॉल्टची गरज नसते. जर ह्याच्यापेक्षा जास्त सॉल्ट शरीरामध्ये गेले तर शरीराला सूज येते आणि आपले BP वाढते. म्हणून आपले लो सॉल्ट डाएट ठेवलं पाहिजे. ट्रान्सफॅट आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स टाळता आले पाहिजे. याच्यात फ्राईड फूड आहे, बटर, पिझ्झा, स्वीट्स हे सगळं पदार्थ टाळायचे. ज्याच्यात हाय फायबर आणि पोटॅशियम जास्त आहे असे पदार्थ म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स दिवसाला 2 ते 3 वेळेला खाणे. डॉक्टरच्या व्हिजिटला दर 3 महिन्यांनी जायचे. ते डॉक्टर तुमचे BP तपासून बघतील, जनरल एक्झामिनेशन करतील, पल्स, BP, रेस्पिरेटरी रेट आणि ECG करतील आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि इलेक्ट्रोलाइट्स हे तपास करून डॉक्टर तुमच्या औषधांमध्ये बदल करतील. तर अशा प्रकारे आपण आपली योग्य प्रकारे काळजी घेतली, स्वतःची लाईफस्टाईल सुधारली आणि डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे वेळेवर औषधोपचार घेतले तर BPला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि एक आनंदी जीवन जगू शकतो. बस.